माझे सन्मित्र रामचंद्र इकारे यांच्या अक्षराची रांग या लेखसंग्रहातील नात्यांचे झाड हा लेख मी मुकुंदराज कुलकर्णी बार्शी आता सादर करीत आहे। नात्यांचे झाड, संस्कारातून पेरलेलं सावलीचं एक झाड, संस्कारातून पेरलेलं सावलीचं एक झाड करायला शिकवतं नात्यात प्रेमाची वाढ, करायला शिकवतं नात्यात प्रेमाची वाढ। सृष्टीला नवजीवनाची आस निर्माण करणारा आणि फुलवण्याचं सामर्थ्य अंगी असणारा महिना म्हणजे श्रावण। प्रत्येक तृणांकुराला ताजतवानं होताना आणि बहरताना पाहण्याची संधी या महिन्यामध्येच मिळते। काळ्या कुट्ट जमिनीवर हिरवाई पसरत जात असताना ते दृश्य पाहायला आणि अनुभवायला प्रत्येकालाच आवडतं। बहरत जाणारी ही हिरवाई फक्त निसर्गापुरतीच मर्यादित न राहता माणसाच्या मनापर्यंत केव्हा पोहोचते ते कळतही नाही। श्रावणधारांनी धरतीसोबतच लहान थोर माणसंही चिंब होतात। हवेतला गारवा मनाला शांततेचा मुलामा देऊन जातो। ग्रीष्मानं कोऱ्या झालेल्या भोवतालच्या कॅनव्हासवर श्रावणसरी, थंडगार वाऱ्याच्या लहरी, ऊन पावसाचा लपंडाव अशा काही रंगांच्या फटकऱ्यानं घेऊन येतात की अल्पावधीतच या साऱ्या चमत्कारांनी धरती न्हावून निघते, अगदी नव्या नवरीगत सजून जाते। नव्या जीवनाची स्वप्न रंगवत प्रत्येक क्षणाला मनाच्या कानाकोपऱ्यात रोमांच उभे राहावेत, अगदी तसंच चित्र असतं उमलणाऱ्या प्रत्येक पानावर, फुलणाऱ्या प्रत्येक फुलावर। हा फुलणारा प्रत्येक जीव आपापल्या परीने या सृष्टीला सजवत असतो आणि साथ घालत असतो। मनाला ही साथ असते नवनिर्मितीची सूत्र सांगणारी, ही साथ सृजनशीलतेचा नवा रंग मनात निर्माण करणारी असते। म्हणूनच माणसाला निसर्ग आवडतो आणि निसर्गाला फुलवणारा श्रावणही। अशा वातावरणात एखादं झाड आपणही लावावं हा विचार मनात आला। धावपळीच्या वेळापत्रकातून सुट्टी नावाचा मुहूर्त शोधला। हा सुट्टीचा मुहूर्त उजाडताच झाडं लावण्याची लगबग सुरू झाली। कोणतं झाड, कुठं लावायचं, किती झाडं लावायची या प्रश्नांच्या उत्तरांनी तयार झालेलं नियोजन अंमलात आणण्याची वेळ आली। झाड लावण्याच्या जागी आलेलं अनावश्यक तण काढण्यापासून सुरू झालेला हा प्रवास खड्ड्यातील काळ्या मातीला भुसभुशीत करून आणलेलं रोपटं अगदी अंतर्मनातून आपलेपणाच्या हाताच्या स्पर्शाने मुळाभोवतीची माती थोडी सुटी करून लावलं। लावता क्षणी लेकराला थोपटावं तशी भोवतालची माती थोपटली। अधूनमधून खताचे थर अंथरत गेलो। तहानलेल्या रोपट्याला पाणी दिलं। हे लावलेलं झाड निकोपपणे वाढावं म्हणून भोवतालची काटेरी अनावश्यक झुडपं काढून टाकली आणि ठरवलं योग्य वाढ होईपर्यंत रोपट्याची काळजी घ्यावी, म्हणजे या झाडाची सावली आयुष्यभरासाठी मिळेल। एक झाड लावल्याचं समाधान मनात जपत बसलो आणि तेवढ्यात मनात विचार आला, झाड लावता लावता नातं जपण्याचं सूत्रच गवसलं। जेवढ्या आत्मीयतेनं रोप हाताळलं तेवढ्याच आत्मीयतेनं प्रत्येक नातं हाताळावं। अहमपणाचं अनावश्यक तण, गैरसमजाची झुडपं क्षणार्धात काढून टाकावी। नात्याच्या आड येणाऱ्या विचारांना, तत्वांना थोडं भुसभुशीत अर्थातच लवचिक करावं। मग मायेनं हात हाती घ्यावा, आपुलकीचं खत, वात्सल्याचं पाणी द्यावं, तेवढ्याच प्रेमानं थोपटावं। आणि हो, नात्यांना खरी तहान असते आपलेपणाची। तो आपलेपणा सातत्यानं देत जावा। एवढ्या काळजीतून वाढत जाणारं नात्यांचं झाड देत राहील सावली अगदी आयुष्यभराची, अगदी आयुष्यभराची।